तर मी आज वार्ड क्रमांक 2च्या या दुसऱ्या पॉईंटवर मी या ठिकाणी आलेलो आहोत, ज्या ठिकाणी आपण मंदिरसुद्धा बघू शकता। हे बघा, हे हनुमान मंदिर आहे आणि त्या हनुमान मंदिरच्या ठिकाणी आपण हे बघू शकता की या ठिकाणी किती दुर्गंधी आहे। एवन रहदारीच्या रस्त्याच्या ठिकाणी रोडवर बघा तुम्हाला असं खड्डे पाहायला मिळणार, त्या खड्ड्यामध्ये पाणी आहे। असं वाटतं की या खड्ड्यांमध्ये मच्छीचा व्यवसाय करावा, मच्छी पालन करावा आणि त्यातून उत्पादन जर झालं तर या ग्रामपंचायतला द्यावा, त्या माडा प्रशासनाला द्यावा, असंच माझ्या डोक्यामध्ये संकल्प चालू आहे। जर या ग्रामपंचायतनी या माडा प्रशासनाने जर दखल घेतली नाही तर मी तेच करणार आहे आणि त्या उत्पादनातून या माडाला, या प्रशासनाला आणि या ग्रामपंचायतीला देऊन हे रोड बनवण्याचं मी काम करणार आहे। मग त्यांनी यावं आणि त्या उत्पादनातून घ्यावं। मी असं का बोलतो या ग्रामपंचायतच्या या माडा प्रशासनाविषयी, कारण या वार्ड क्रमांक 2मध्ये तुम्ही कुठेही फिरा, 1 फुटाचं सिमेंट काँक्रीटचं रोड नाही, स्वच्छ नाल्या नाही। त्यामुळे मला असे शब्दप्रयोग करावं लागतं आणि परत मला शब्दप्रयोग करता येतं, ती वेळ येऊ देऊ नका। मी हात जोडून सांगतो ग्रामपंचायतला आणि त्या माडा प्रशासनाला। धन्यवाद। तर आज मी माझ्या वार्डात म्हणजे वार्ड क्रमांक 2 आणि या वार्ड क्रमांक 2च्या एका मध्यस्थी ठिकाणी मी आहे, जे की या मध्यस्थी ठिकाणी या वार्डातील जनतेला नाहक असा या पावसाळ्याच्या सुरुवातीला त्रास होत होता आणि ह्या त्रासाची एक चाहूल मी वार्ड मेंबर ग्रामपंचायतल्या निदर्शनात आणून दिले असताना आज हे डागडूचीचं काम, हे रोडचं काम आपण बघू शकता की पहिल्याच पावसामध्ये कित्येक खड्डे पडलेत, त्यात पाणी साचलेलं आहे आणि त्यात मग त्या ठिकाणी जी नाली बनलेली होती ती एक म्हणजे निकृष्ट दर्जाची नाही म्हणता येणार, परंतु त्यांची लेवल बरोबर झालेली नव्हती आणि त्यामुळे त्या ठिकाणी बऱ्याचशा लोकांना त्या ठिकाणी त्रास होत होता। बरेचसे व्यक्ती, छोटे विद्यार्थी त्या ठिकाणी पडलेले होते आणि त्यांची एक दखल घेत आज ग्रामपंचायतने या ठिकाणी डागडुजी करत आहे आणि माझा विश्वास आहे ग्रामपंचायतचे मेंबर सरपंचांवर की मी ही जी तक्रार वारंवार मी केलेली आहे आणि या वार्ड क्रमांक 2मध्ये आज उद्या या ठिकाणी ड्राफ्टिंग केली जाणार आहे असं मला माहिती मिळालेली आहे। त्याबद्दल मी ग्रामपंचायतच्या सर्व मेंबर्स आणि सरपंचांचं मी आभारी आहे, मी ऋणी आहे की त्यांनी दखल घेतली। धन्यवाद।